हर हर महादेव. मित्रांनो, जसं की काल 19/8/2024 तिसरा श्रावण सोमवार जाताना मी अंजनेरीला गेलो. अंजनेरीचं पण मी दर्शन घेतलं. जिथं हनुमानांचा जन्म झाला तिथं पण मी दर्शन घेतलं. तिकडनं मी पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मी भोलेबाबांचं पण दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वरला. आणि मित्रांनो, माझं एकच स्वप्न आहे, एकच इच्छा है कि जो राम को लाए है हम उनको लाए है, जो राम को लाए है हमने उनको लाए है. पण यावेळेस आपल्या सीटा खूप कमी आले मित्रांनो. आता जे इलेक्शन चालू होईल, आता 4 जूनचं झालं, आपले मोदी साहेब केंद्रामध्ये आले, माझी इच्छा पूर्ण झाल्या. त्यांच्या हस्ते अंजनेरीला आणि त्याच्यानंतर त्र्यंबकला भोलेबाबांच्या दर्शनाची त्यांच्या हस्ते मला पूजा करायची मित्रांनो. तो प्रसाद आज पण आणून ठेवलेला आहे, तो की मी आज माझ्या मंदिरात ठेवलेला आहे. जेव्हा पण माझं नशीब मला साथ देईल, जेव्हा मी इथून ऑफिसचा जॉब सोडेल आणि मी खास माझ्या गुरूंना भेटण्यासाठी मी प्रयत्न करील. पण माझा हा जो भोलेबाबांचा प्रसाद आहे हा मी त्यांना देणारच. कारण मी याच्या अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे मित्रांनो. जो राम को लाए है हमने हमने उनको लाया है. 2024 में फिर आपने मोदी आए. पण मित्रांनो, तुम्ही ना एक गोष्ट खूप चुकीची केली. हा 140 कोटी हा जो मोदींचा परिवार आहे ना, हा परिवार तर आज आहे उद्या आहे. मी दोष देत नाही मित्रांनो कोणाला. कारण आहे ना, जिथं खरं आहे तिथं खोटं पण होऊ शकतं आणि जिथं खोटं आहे तिथं खरं पण होऊ शकतं मित्रांनो. पण मोदींसारखा 2014 तर आजच्या डेटपर्यंत, म्हणजे आजची डेट तुमची 20 मंगळवार 2024 श्रावण काल होता. श्रावण तुमचा 19/8/2024 रक्षाबंधन. ही 140 कोटी हा जो मोदींची जी परिवार आहे, हा परिवार मोदी साहेबांना 1 लाखी म्हणून हा आशीर्वाद देईल मित्रांनो. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं की आपल्या यावेळेस इलेक्शनमध्ये मोदी साहेबांची जी सीटं 400 बोलले होते ते खूप कमी आले. मला त्या गोष्टीचं वाटतं मित्रांनो. पण मित्रांनो, आता जे इलेक्शन लागेल आमदारकीचं, जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून फक्त कमळ, एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण आणि अजितदादांचं घड्याळ या चिन्हाला जास्तीत जास्त लोकांनी मत देऊन परत एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा फक्त BJPचं सरकार बनवूया. आणि मित्रांनो, हेच नाही तर प्रत्येक राज्यामध्ये जिथं कमळ असेल, कमळला जॉईंट जे पण चिन्ह असेल त्या चिन्हाला जॉईंट असून जे आपले MLA असतील अशा उमेदवार लोकांनाच तुम्ही मत द्या. आणि प्रत्येक राज्यामध्ये फक्त कमळ 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 आणि BJPचाच मुख्यमंत्री होऊ द्या मित्रांनो. म्हणतात ना, मोदी हे तो मुमकिन आहे. आणि मोदींनी खरंच 14 वर्षात कामं खूप छान केलेले. आणि मित्रांनो, त्यांच्यासाठी मी पैदल यात्रा करतो आहे. माझे काही स्वप्न होते आणि काही मागणं होतं, ते माझे भोलेबाबांनी माझी इच्छा पूर्ण केलेलं आहे. पण माझं अजून काही मागणं आहे मित्रांनो, ते पण माझे भोलेबाबा पूर्ण करतील. हा 140 कोटी परिवार हा मोदींचा ना, हा पूर्ण आशीर्वाद मोदी आणि योगीला जाणार. UPत योगी तर केंद्रामध्ये मोदी. आणि महाराष्ट्रामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप छान कामं केलेले, 2014 केलेले. आज 2024 चालू आहे, आमचं BJPचं सरकार आहे. आज पण लाडकी बहीण योजना चालू केलेली, ही की कधीच बंद होणार नाही. 5 वर्ष नाही, जवळ आपले मोदी साहेब आहे केंद्रामध्ये तवर ही ज्या योजना, अन्नधान्य योजना, अग्निवीर योजना, प्रत्येक योजना ही कधीच बंद पडणार नाही मित्रांनो. इथून सांगतो मी तुम्हाला, इथून. आणि हेच माझे भोलेबाबा, हेच माझे वणीची आई साईबाबा, 33 कोटी देवी देवता आणि हा 140 कोटी हा माझा परिवार, हेच त्यांचा आशीर्वादानं एक ना एक दिवस मी माझ्या गुरूंना भेटेल आणि तो प्रसाद मी देईल. म्हणून मित्रांनो, म्हणतात ना, मोदी हे तो मुमकिन आहे. म्हणून मित्रांनो, मी काल तिसरा श्रावण सोमवारी फक्त प्रत्येक राज्यामध्ये फक्त आमचं BJPचं सरकार येऊ आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण सरकार येऊ. हे लोक काय बोलतील काय नाही यांच्याकडे लक्ष नका देऊ मित्रांनो. फक्त एकच टार्गेट ठेवायचं, मोदी हे तो मुमकिन आहे. म्हणून मित्रांनो, मी 10 वर्षापासून भोलेबाबांची पैदल यात्रा करतो आहे आणि अंजनेरीची 4 वर्षापासून मी पैदल यात्रा करतो आहे मित्रांनो. वणीच्या आईला पण गेलेलो मी पैदल यात्रा.
शिर्डीच्या सेवांना पण यात्रा केलेली मी पैदल यात्रा मित्रांनो. आणि प्रसाद आणलेला आहे मित्रांनो. याच्या अगोदर माझी मी काही व्हिडिओ टाकलेले 4 जूनला मोदी साहेब केंद्रात येण्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये माझे व्हिडिओ दाखवलेले. बाबांचा प्रसाद पण दाखवलेला आहे, जो की मी मोदी साहेबांना देणार आहे. मी त्यांचा खूप मोठा भक्त आहे आणि मी त्यांना आजच नाही 2014पासून मी त्यांना मानतो आहे आणि मी मानत राहणार. म्हणून मित्रांनो, एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून, एक सगळं काही म्हणून फक्त एकच तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जास्तीत जास्त लोकांनी आता जे इलेक्शन चालू होईल आमदारकीचं, जास्तीत जास्त लोकांनी जे पण आपले MLA उभे राहतील आमदारकीसाठी, अशा उमेदवारांना तुम्ही जास्तीत जास्त मत देऊन, मोदींचा परिवार म्हणून मत देऊन, त्यांना जास्तीत जास्त ठिकाणी मत देऊन निवडून द्या. प्रत्येक राज्यामध्ये आपलं BJPचं सरकार येऊ द्या आणि बघा मोदी साहेब आपल्या प्रत्येक राज्याची सुधारणा अजून कशी करतील. हे 10 वर्षात जे केलं ना, हे प्रत्येक राज्यामध्ये पण होऊन जाईल मित्रांनो. अजून खूप साऱ्या गोष्टी सुधारतील. नोकऱ्या भेटतील, अन्नधान्य भेटेल, गॅस कनेक्शन भेटेल, त्याच्यावर सबसिडी भेटेल. आता त्यांनी सौर ऊर्जा काढली. सर्व 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 गोष्टी फक्त मोदी करतील. म्हणून मोदी आहे तो मुमकिन आहे. मित्रांनो, काही चुकलं असेल तर या भक्ताला क्षमा करा. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, केंद्रामध्ये आपले मोदी साहेब आले, मला त्यांना तो प्रसाद द्यायचा आहे. एक ना एक दिवस तो भेटेल मी आणि त्यांना देईल पण माझ्या गुरूंना. हा माझा विश्वास आहे. हेच माझे भोले बाबा आणि हा 140 कोटी मोदींचा परिवार हा मला आशीर्वाद दिला आणि एक दिवस मला ते भेटतील पण. हे माझं स्वप्न आहे. म्हणून मोदी आहे तो मुमकिन आहे. जय सियाराम, हर हर महादेव, जय भोलेनाथ, पवन सुत हनुमान की जय, सिया रामचंद्र की जय. जय सियाराम, हर हर मोदी, घर घर मोदी.